कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे गाणं. शिवसेनेकडून तक्रार दाखल. आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरीतील MIDC पोलीस ठाण्यात कामराविरोधात तक्रार केली आहे. कुणाल कामराच्या स्टुडिओ तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना नेते कुणाल सरमळकर खार पोलिसांच्या ताब्यात. शिवसेनेचे सोशल मीडिया प्रमुख राहुल कनालही पोलिसांनी घेतले त्यांना ताब्यात. एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरून शिवसैनिक आक्रमक. खारच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील शोच्या सेटची तोडफोड. कुणाल कामराच्या सेटची तोडफोड. कुणाल कामरा याच्या स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर कामराने सोशल मीडियावर संविधान हातात घेतलेला फोटो केला पोस्ट, ज्यात त्याने द ओनली वे फॉरवर्ड असं म्हटलंय. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात आज बैठक. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन. मंत्रालयात दुपारी 2 वाजता बैठक. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आज अमरावती दौऱ्यावर. मेळघाटमधील रुग्णालयात देणार भेटी. सायंकाळी 6 वाजता जिल्हा रुग्णालयात विभागीय आढावा बैठकीचं आयोजन. कोल्हापूर शहर हद्दवाढीवरून ग्रामीण विरुद्ध शहरी संघर्ष सुरू. हद्दवाढीवरून 2 शिवसेना आमदार आमने सामने. आमदार राजेश क्षीरसागर यांचं हद्दवाढीला समर्थन. खासगी बस चालकांवरही प्रशासनाची करडी नजर. कानात हेडफोन घालून गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मेळघाटातील आदिवासींना खासदार बळवंत वानखेडेंकडून कीटकनाशक जाळीचे वाटप. यावेळी आता खासदार बळवंत वानखेडे यांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या शासन दरबारी लावून सोडू असं आश्वासन दिलंय. चांदवड येथे भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीनं रोजगार मेळाव्याचं आयोजन. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा आयोजित. मेळाव्यात 50 आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग तर 50 विद्यार्थ्यांना नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान. महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाकडून स्वच्छता मोहिमेअंतर्गत महामार्गासह सेवा रस्ते आणि बस थांब्याचीही स्वच्छता. मोहिमेमध्ये एकूण 79 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची स्वच्छता. गोंदिया ते मुंबई विमान सेवा लवकर सुरू होणार. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. मेळघाटात होळी या सणाला विशेष महत्त्व. कामानिमित्त स्थलांतरित झालेले मेळघाटवासी होळीला आपल्या मायदेशी परततात आणि मेळघाटातील आदिवासी बांधवांनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य, नाटिका, पथनाट्य सादर करत वेधलं अनेकांचं लक्ष. पश्चिम बंगालमध्ये अवकाळी पावसामुळे तापमानात घसरण. पावसामुळे 4 ते 6 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली शक्यता. युरोपातील विविध विमानसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पायलट आणि बॅगेज हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिला संपाचा इशारा. फळभाज्यांच्या दरात घट. दर मात्र स्थिर. हिरव्या मिरच्यांच्या दरामध्ये वाढ. वाशिमच्या रामकृष्ण राठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती भवनाला ऐतिहासिक भेट. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना मिळाली सर्वोच्च न्यायालयातील विविध खटले पाहण्याची संधी. वाशिममध्ये शेतमाल विक्री महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि पौष्टिक तृणधान्य योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय विक्री महोत्सवात 55 ते 60 लाखांची उलाढाल. देवगड तालुक्यातील मुघणे येथे कासव महोत्सवाचं आयोजन. कासव मित्र अनिल रासम यांनी मुघणे आणि मोरवे बीच परिसरातील 95 ठिकाणी असलेल्या कासवांची अंडी एकत्र करून त्यांचे संरक्षक कुंपण बांधून जतन केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नदी विकास प्रकल्पाला विरोध. पिंपळे सौदागरमधील कोकणे चौकातील लिनियर गार्डनजवळ मानवी साखळी तयार. सांगली महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागाकडून जनजागृती रॅली. या रॅलीमध्ये आता टीबी हरेगा देश जितेगा अशा घोषणा देण्यात आल्या. दुधाला भाव देण्याच्या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी काढली मोटरसायकल रॅली. पशुखाद्यांचे भाव वाढल्याने उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत. त्यामुळे दुधाला योग्य भाव वाढवून देण्याची मागणी. हैदराबाद शहरामध्ये नो एसी मोहीम. ओला, उबेर आणि रॅपिडो कॅबमध्ये टॅक्सी ड्रायव्हर्सकडून आता एका दिवसासाठी नो एसी मोहीम.
मुंबई इंडियन्सची यंदाची पहिली मॅचही देवालाच सलग 13व्यांदा पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, चेन्नईने फोडला विजयाचा नारळ. गौतमी पाटील IPLमध्ये मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणारे प्रत्येक मराठी माणसाने मुंबई इंडियन्सला सपोर्ट करावे. पंढरपूरमध्ये बोलताना गौतमी पाटीलचं नागरिकांना आवाहन. हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये ऐक्यासाठी इंदापूरमध्ये रोजा इफ्तार पार्टी. अरशाद सय्यद भाई मित्र परिवाराच्या वतीनं रमजान महिन्यामधील रोजा करणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन. रमजान निमित्ताने मिरजमध्ये पार पडली इफ्तार पार्टी. हिंदू मुस्लिम युवा मंचच्या वतीनं करण्यात आलं होतं इफ्तार पार्टीचं आयोजन. सिल्लोडच्या कन्नड तालुक्यातील नादरपुरात तालुकास्तरीय पशुसंवर्धन मोठ्या उत्साहात संपन्न. या पशु प्रदर्शनात मोठ्या संख्येने तालुक्यातील पशुपालक, ग्रामस्थ उपस्थित. विरारच्या नारंगी ते सफाळे रोरो सेवा सुरू करून जेठीवर स्थानिक नागरिकांना नोकरीची संधी देण्याची मागणी. शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांची मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदनाद्वारे मागणी. मावळमध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याच्या शेतात सौर ऊर्जा बसवण्यात आला. त्यामुळे शेतीसाठी महावितरणच्या विजेवर अवलंबून राहण्याची गरज नसल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा. लातूर महानगरपालिकेकडे तहसील कार्यालयाचा अकृषी कर थकला. तहसीलची गाळेधारकांना नोटीस. अकृषी कराचा भरणा महापालिकेने न केल्यास गाळे सील करण्याची मोहीम राबवण्यात येणार. लातूरच्या तहसीलदारांची माहिती. पाथरी तालुक्यातील निराधार महिलेला उदरनिर्वाहाचे साधन, शिलाई मशीन आणि जीवनावश्यक साहित्यांची मदत भेट. होमिओपॅथी अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज यांचा हा उपक्रम. साताऱ्यातील बहगावमध्ये सयाजी शिंदेच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड. मकरंद अनासपुर यांनी दिली भेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.